नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेन सर फिजिक्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तर आजच्या या लेक्चरला आपण बघतो आहे 11वी फिजिक्समधील पहिला जो टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट, त्यामधील जे नेक्स्ट आर्टिकल आहे ते म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स. कशाला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स? दी नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट about which we are confirmed or we are certain plus one digit. The first digit about which we are uncertain or we are not certain, this is known as significant figures. बघा काय आहे डेफिनेशन सिग्निफिकंट फिगरची. The number of digits in the measurement about which we are certain plus one additional digits. The first one about which we are not certain is known as significant figures. आता हे सिग्निफिकंट फिगर्स जे आहेत, हे सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला बघायचे आहेत. परंतु हे बघण्यापूर्वी आपल्याला त्याचे नियम आहेत, हे जर नियम माहीत असतील तर निश्चितच आपल्याला कोणताही अंक देऊ द्या, कोणताही जर नंबर दिला तर त्याचे आपण सिग्निफिकंट फिगर काढूया. तर आपण रूल्स बघूया. रूल्स फॉर डिटरमाइनिंग द सिग्निफिकंट फिगर्स. फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स. ओके, आपल्याला सांगताय सिग्निफिकंट फिगर्स डिटरमाइन करण्याचे जे काही नियम आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. ओके, पहिला नियम जो आहे तो बघा काय आहे. ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल काय बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल 1456. All the non-zero digits having 4 significant figure. ओके, दुसरं एक्झाम्पल आपल्याला बघता येईल त्याचंच काय बघा. किती आहेत? 1 2 3 4 5 6. सो इट हॅव्हिंग 6 सिग्निफिकंट फिगर. अजून एक एक्झाम्पल आपल्याला बघता येईल 7 9 1 2 6 4 1. याचा सिग्निफिकंट फिगर काढायचा आपल्याला. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. 1 2 3 4 5 6 7. सो याचा काय किती असेल? 7 सिग्निफिकंट फिगर असेल. तर आपला पहिला नियम काय सांगतोय? ऑल दी नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आपण त्याचे एक्झाम्पल. दुसरा नियम बघूया बघा काय आहे. दी झिरोज बिटवीन टू नॉन झिरो digits or significant figures are significant. म्हणजे काय बघा, झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स किंवा सिग्निफिकंट फिगर्स आर सिग्निफिकंट. एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल बघा काय. सो या ठिकाणी काय बघा, हा जो अंक आहे आणि हा अंक आहे. टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सो दीज आर दी सिग्निफिकंट. सो दिस इज द सिग्निफिकंट. सो दिस टू आर दी सिग्निफिकंट फिगर्स. बट these zeros are in between the two नॉन झिरो डिजिट्स. हे नॉन झिरो डिजिट्स आहेत त्याच्यामध्ये आलेले हे म्हणजे हा सुद्धा आणि हा सुद्धा म्हणजे 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर्स आपले किती आले
4 आले. ओके, हे पहिलं एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया अजून एखादं. काय बघा, 45 0 0 1 9 6 0 1. आता यामध्ये आपल्याला सांगता येईल नॉन झिरो डिजिट्स तर आहेतच, ह्या लाईन ओढलेल्या नॉन झिरो डिजिट्स आहेत, पण हे जे झिरो आहेत हे कसे आहेत, ह्या दोन नॉन झिरो डिजिट्समध्ये आलेले आहेत. हा झिरो आहे, ह्या दोन नॉन झिरो डिजिट्समध्ये, म्हणजे सगळे अंक काय झाले, सिग्निफिकंट झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी दोन नॉन झिरो डिजिट्समध्ये येणारे जे काही झिरो आहेत हे झिरो सिग्निफिकंट असतात. आता नंतर आपण बघणार आहे पुढचा नियम झाल्यानंतर की सिग्निफिकंट, दोन सिग्निफिकंट फिगरमधले झिरो जे आहेत हे सुद्धा सिग्निफिकंट कन्सिडर केले जातात, तेही आपण बघणार आहे, पण नेक्स्ट रूल झाल्यानंतर. ओके, सो दिस इज अबाउट दी सेकंड रूल. देन थर्ड आपल्याला सांगता येईल तिसरा. बघा, थर्ड रूल. If the number is less than 1, if the number is less than 1, एक पेक्षा तो कसा आहे, कमी असेल तर, म्हणजे आपल्याला सांगता येईल की एखादा नंबर अपूर्णांकामध्ये आहे, म्हणजे नंबर इज लेस दॅन 1, the zero or zeros, the zero or zeros, म्हणजे एक झिरो किंवा अनेक झिरो असतील. ओके, ऑन दी राईट साइड ऑफ डेसिमल पॉइंट, राइट साइड ऑफ डेसिमल पॉइंट and left side of first non-zero digits, non-zero digit are not significant, are not significant. याचा अर्थ काय बघा, जर नंबर एक पेक्षा कमी असेल म्हणजे अपूर्णांकात असेल, the zero or zeros on the right side of the decimal point and left side of first non-zero digits are not significant. म्हणजे याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपल्याला सांगता येईल बघा, फॉर एक्झाम्पल 0.0000152 याचा सिग्निफिकंट फिगर जर आपल्याला काढायचा असेल तर आपण किती काढणार आहे बघा. नियम काय सांगतोय, इफ दी नंबर्स इज लेस दॅन 1, एक पेक्षा कमी आहे का तर अपूर्णांकामध्ये. ओके, दी झिरो किंवा झिरोज, एक झिरो नाही अनेक झिरो आहेत, झिरो और झिरोज ऑन दी राईट साइड, हा डेसिमल पॉइंट आहे आपला. ओके, दिस इज द डेसिमल पॉइंट. ह्या डेसिमल पॉइंटच्या कुठं आहे, राईट साईडला आहेत हे, दीज आर दी राईट साइड ऑफ डेसिमल पॉइंट. हे झिरो किती आहेत, एवढे आहेत. आणि लेफ्ट साइड ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स, पहिला नॉन झिरो डिजिट कुठला आहे, हा आपला एक आहे. फर्स्ट नॉन झिरो डिजिट हा एक हा पहिला नॉन झिरो डिजिट्स, म्हणजे सांगता येईल आपल्याला द नंबर इज लेस दॅन 1, झिरो और झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉईंट अँड द लेफ्ट साइड ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट, म्हणजे हे सिग्निफिकंट नाहीत. ओके, मग साहजिकच आपल्याला सांगता येईल मग हे असतील. ओके, म्हणजे या ठिकाणी 1 2 आणि 3 या ठिकाणी किती असेल सिग्निफिकंट फिगर, 3 सिग्निफिकंट फिगर आपल्याला सांगता येईल. ओके, का तर हे काय आहेत, याला आपण असंही म्हणू शकतोय लीडिंग झिरोज और स्टार्टिंग झिरोज असंही म्हणू शकतोय. स्टार्टिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट्स और लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट, अशा पद्धतीनं हे आपण या ठिकाणी सांगू शकतोय. सो हे झाला तिसरा नियम आपला. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपला जो नियम आहे लास्ट, तो आहे, बघूया कोणता नियम आहे. सो दिस इज अबाउट थर्ड रूल. ओके, सो नेक्स्ट आपल्याला सांगते द झिरोज ऑन द राईट हँड साइड ऑफ द फोर्थ
बघा, the zeros on the right side of the non-zero digit are not significant. आता हा नियम काय आहे हा आपण बघूया. द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. ओके, म्हणजे कशा पद्धतीनं बघा, हा नियम आपल्याला सांगता येईल. राईट साइड ऑफ दी नॉन झिरो म्हणजे कशा पद्धतीनं बघा. फॉर एक्झाम्पल इथं बघूया, आता या ठिकाणी काय, झिरोज ऑन दी राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स हा आहे, याच्या बाजूचे हा राईट आहे. ओके, राईट साइड हे कसे आले, नॉट सिग्निफिकंट, म्हणजे याचा सिग्निफिकंट फिगर किती आला, 2. ओके, बघा हा एक नियम आपल्याला सांगता येईल. आणि याला जोडूनच आपल्याला दुसरा नियम कशा पद्धतीने सांगता येईल बघा. द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट बट दे आर अपियर फ्रॉम द डेसिमल पॉईंट. बघूया आपण कशा पद्धतीनं आपल्याला विथ एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. बघा हे काय सांगितलं आपण, द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. सिग्निफिकंट नाहीत, या ठिकाणी दोनच सिग्निफिकंट. ओके, हे राईट साईडच्या जो नॉन झिरो डिजिट्स आहे त्याच्या राईट साईडचे झिरो कसे आहेत, सिग्निफिकंट नाहीत, म्हणजे अंक किती आहेत या ठिकाणी दोनच झाले. सो 2 सिग्निफिकंट फिगर. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगता येईल, लास्ट जो रूल आहे तो आपल्याला सांगता येईल बघा. 5th, द झिरोज ऑन द राईट साइड of non-zero digit are significant. Zero or zeros are significant if they appear after decimal point. आफ्टर डेसिमल पॉईंट. बघूया आपण काय सांगितलंय, झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट इफ दे आर अपियर आफ्टर द डेसिमल पॉईंट. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल बघा. फॉर एक्झाम्पल काय, 0.1500 याचा सिग्निफिकंट काय असेल सांगा. आणि सेकंड आपण बघूया, 1500 0.1500 याचा सिग्निफिकंट फिगर. हे दोन अंक आहेत, याचा आपल्याला सिग्निफिकंट फिगर काय सांगता येईल बघा. कारण दोन अंक दिलेले आहेत की ज्या अंकामध्ये झिरो नॉन झिरो डिजिट्स नंतर येणारे जे काही झिरो आहेत हे, परंतु ते कसे असतील, इफ दे आर अपियर आफ्टर डेसिमल पॉईंट, ते आपण काय म्हणतोय, दीज आर दी सिग्निफिकंट. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. म्हणजे काय सांगता येईल बघा, या दोन एक्झाम्पलवरून सुद्धा आपल्याला काय सांगता येईल, या ठिकाणी हे दोन आलेले आहेत, हे कसे आहेत, नॉन झिरो डिजिट्स आहेत राईट साईडला, पण काय, इफ दे आर अपियर आफ्टर डेसिमल पॉईंट, डेसिमल पॉईंट नंतर आलेले आहेत हे झिरो. मग आपण मोजायला इथून सुरुवात करतो, 1 2 3 4, याचा 4 सिग्निफिकंट फिगर असेल. तसंच इथं पण 1 2 3 4 हे पण नंतर आले आणि डेसिमल पॉईंट नंतरचे झिरो आहेत, म्हणजे इथं सुद्धा 4 सिग्निफिकंट फिगर असेल. अजून आपल्याला एक एक्झाम्पल घेता येईल आहे याच पद्धतीनं, 1.500. इथं सुद्धा आपल्याला सांगता येईल डेसिमल पॉईंट नंतर हे दोन आलेले आहेत झिरो. ओके, जे असतील डेसिमल पॉईंट नंतरचे झिरो हे सिग्निफिकंट आहेत, किंवा हा सिग्निफिकंट, म्हणजे दोन सिग्निफिकंट फिगरमधील जे काही झिरो असतील
तो सुद्धा सिग्निफिकंट होईल. म्हणजे आपल्याला सांगता येईल या ठिकाणी याचा सुद्धा काय असेल 4 सिग्निफिकंट फिगर आपल्याला सांगता येईल. म्हणजे ह्या 3 वेगवेगळ्या उदाहरणावरून सुद्धा आपल्याला सांगता येईल की त्यांचा सिग्निफिकंट फिगर हा किती असेल 4 असेल, वेगवेगळे आहेत. तर अशा पद्धतीने नियम जे आहेत हे आपल्याला सांगता येईल. परत एकदा आपण बघूया बघा. ऑल दी नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. नॉन झिरो डिजिट्स कसे असतील सिग्निफिकंट असतील. मग या ठिकाणी नॉन झिरो डिजिट्स 4 आहेत, 4 लिहिलं आपण. ओके. त्यानंतर इथं पण बघितलं आपण 1 2 3 4 5 6 6 लिहिलं. इथं पण 1 2 3 4 5 6 7 7 लिहिलं. दुसरा नियम काय आहे बघा. the zeros between two non-zero digits or significant figures are significant. म्हणजे 2 नॉन झिरो डिजिटमध्ये असलेले जे काय झिरो आहेत हे कसे असले सिग्निफिकंट. म्हणजे इथं 4 आले 1 2 3 4. इथं पण 2 नॉन झिरो डिजिट्समध्ये आहेत. इथं सुद्धा हे आले आणि इथला सुद्धा एक आहे. म्हणजे सगळेच्या सगळे म्हणजे 9च्या 9 अंक कसे असतील सिग्निफिकंट फिगर्स असते. तिसरा नियम आपण बघतोय. इफ द नंबर इज लेस दॅन 1, नंबर 1 पेक्षा कमी असेल, द झिरो ऑर झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉईंट अँड द लेफ्ट साइड ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे काय बघा, जर झिरो असतील बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हा दिलेला अंक आहे झिरोज काय सांग. इफ द नंबर इज लेस दॅन 1 म्हणजे अपूर्णांकामध्ये असेल, द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉईंट, हा डेसिमल पॉईंट आहे, राईट साइड ऑफ द डेसिमल पॉईंट अँड द लेफ्ट साइड ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट आपल्याला सांगता येईल. किंवा याला आपल्याला सांगता येईल द इनिशियल झिरोज ऑर लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. ओनली 3 हिअर देर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स 1 2 अँड 3. हे दोन्हीही येणार नाहीत. ओके. त्याला आपण असंही म्हणू शकतो दुसरा नियम, द इनिशियल ऑर लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. त्याच्या पुढचं आपण बघूया. द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट्स. म्हणजे आपल्याला सांगता येईल नॉन झिरो डिजिट्स नंतर येणारे जे काही झिरो आहेत हे सुद्धा सिग्निफिकंट नाहीत. म्हणजे इथं 2च आहेत. म्हणजे याला आपण काय म्हणूया एंडिंग झिरो म्हणूया आपण. ओके. हां, हे सिग्निफिकंट आपल्याला सांगता येणार नाहीत. म्हणजेच काय फक्त या ठिकाणी 2 असते. ओके. त्यानंतर पुढचं आपण सांगता येईल बघा. म्हणजे कोणताही या ठिकाणी उदाहरण आपण घेतलं की त्या अंकानंतर येणारे झिरो असतील नॉन झिरो डिजिट्स नंतर, तर ते आपल्याला सांगता येईल ते कसे असतील सिग्निफिकंट नाहीत. पाचवा आपण बघितला काय बघा, द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट इफ दे आर अपियर आफ्टर द डेसिमल पॉईंट. हे झिरो जे आहेत हे झिरो हे सिग्निफिकंट मानायचे, पण कधी जर ते डेसिमल पॉईंट नंतर आले असतील तर आणि तरच सिग्निफिकंट मानायचे. हे 2 झिरो डेसिमल पॉईंट नंतर आलेले आहेत म्हणून या ठिकाणी 2 सिग्निफिकंट मानले. म्हणून इथं 4, इथं पण आपल्याला 4 सांगता येईल. आणि हे लिडिंग झिरोज आहेत, हे लिडिंग झिरो नॉट सिग्निफिकंट फिगर्स. ओके. त्यानंतर इथं आपण बघितलं 1.500. ओके. या ठिकाणी पण आपल्याला सांगते दी झिरोज ऑन दी राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स, याच्या राईट साईडचं आपल्याला सांगता येईल ऑन दी नॉन झिरो डिजिट्स हा कसा आहे से. किंवा आपल्याला असं सांगता येईल एंडिंग झिरोज किंवा याच्या नंतरचे आलेले जे काही झिरो असतील. ओके. झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट इफ दे आर अपियर आफ्टर द डेसिमल पॉईंट. या डेसिमल पॉईंट नंतर येणारे हे झिरो आहेत आणि राईट साईडच्या ह्या नॉन झिरो डिजिट्स नंतर आहेत म्हणून आपण त्याला सिग्निफिकंट फिगर. ओके. सो अशा पद्धतीनं आपल्याला हे रूल्स फॉर डिटरमाइंग द सिग्निफिकंट फिगर आपल्याला सांगता येईल. ओके. स्टेप बाय स्टेप. त्यानंतर काही एक्झाम्पल आपण घेऊया की त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग होणार आहे. बघूया आपण कशा पद्धतीनं ते एक्झाम्पल आणि त्यांचा सिग्निफिकंट फिगर बघूया. सिग्निफिकंट फिगरसाठी हे रूल माहीत असणं आवश्यक आहे. हेच सिग्निफिकंट फिगर तुम्हाला जे सिग्निफिकर फाइंड आउट करण्यासाठी नीटसाठी पण आहे हा सिलेबस. त्यामुळे सिग्निफिकंट फिगर जर समजायचे असतील तर तुम्हाला हे नियम अगोदर समजणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. ओके. बघूया आपण एक्झाम्पल्स काय काय आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. हे जे एक्झाम्पल्स आहेत
बघा, काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. सम एक्झाम्पल्स. याचा सिग्निफिकंट फिगर बघूया. याचा सिग्निफिकंट फिगर 0.00703 याचा सिग्निफिकंट फिगर. त्यानंतर 5030.0 याचा सिग्निफिकंट फिगर. त्यानंतर लास्ट वन इज आपल्याला सांगता येईल बघा 750.408 याचा सिग्निफिकंट फिगर. बघूया कोण सांगता येईल, कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया कशा पद्धतीनं त्याचे सिग्निफिकंट फिगर्स येतील. ओके, बघा दिसते तुम्हाला. पहिला आहे सिग्निफिकंट फिगर 4250. देन 7080. बघूया याचा सिग्निफिकंट फिगर किती आहे. आपल्याला माहीत आहे या ठिकाणी झिरोज ऑन दी राईट साइड ऑफ दी नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट और एंडिंग झिरो म्हणूया आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे इथं फक्त किती असतील, 3 सिग्निफिकंट फिगर्स असतील. त्यानंतर इथं आपण बघूया, इथं सुद्धा आपल्याला सांगता येईल या ठिकाणी सुद्धा कसा आहे, हा नॉन झिरो डिजिट्स नंतर येणार आहे, परंतु इथला झिरो हा 2 नॉन झिरो डिजिट्स मधला आहे म्हणजे हा येणार. सो आपल्याला सांगता येईल जसं 1 2 3 इथं आहे तसेच इथं 1 2 3, पण हा येणार नाही. म्हणजे आपले 3 सिग्निफिकंट फिगर सेकंडमध्ये पण असतील. इथं आपण बघूया 1. पहिल्यांदा आपण बघूया ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. परत हे बघूया दी झिरोज बिटवीन दी 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे 1 2 3 4 अँड 5 सिग्निफिकंट फिगर सांगताय. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा काय. पहिल्यांदा आपण काय लिहूया, नॉन झिरो डिजिट्स, आणि त्यामधील आपल्याला सांगता येईल दी झिरोज इन बिटवीन दी 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. पण आता याचा विचार करूया. आपल्याला माहीत आहे दी झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉईंट अँड द लेफ्ट साइड ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. सो दीज आर नॉट सिग्निफिकंट. ओनली 3 सिग्निफिकंट फिगर्स. इन द फोर्थ एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल देर आर ओनली 3 सिग्निफिकंट फिगर्स. या ठिकाणी आपण बघूया पहिले नॉन झिरो डिजिट्स 1 1. ओके, त्यानंतर अजून आपल्याला सांगता येईल काय, दी झिरोज और झिरो विच ॲपियर आफ्टर दी नॉन झिरो डिजिट्स. हा नॉन झिरो डिजिट्स आहे, त्याच्यानंतर येणारे झिरो हे कसे असतील, सिग्निफिकंट. बट दे आर ॲपियर्ड आफ्टर दी डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर येणारे झिरो हे सिग्निफिकंट असणार आहेत. या अंकानंतरचा हा डेसिमल हा झाला सिग्निफिकंट. मग ह्या दोन्हीमधला काय झाला, हे 2 सिग्निफिकंट फिगर आपण बघितले आहेत. झिरोज बिटवीन दी 2 नॉन झिरो डिजिट्स और 2 सिग्निफिकंट फिगर्स आर ऑल्सो सिग्निफिकंट. इथं नॉन झिरो डिजिट्समधला 0 सिग्निफिकंट. 1 2 3 4 अँड 5 आपल्याला सांगता येईल. या 5व्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला काय सांगता येईल, तिथं किती आहेत तर 5 सिग्निफिकंट फिगर आहेत असं सांगता येईल. इथं खालचं एक्झाम्पल आपण बघूया. पहिला नॉन झिरो, हा नॉन झिरो, हा नॉन झिरो, हा नॉन झिरो, हा नॉन झिरो. नॉन झिरो आहेत हे अगोदर आपण काढून घेतले. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉईंट. बट आपल्याला सांगता येईल काय, दी झिरोज ऑप्टेन आफ्टर दी नॉन झिरो डिजिट्स बट विच आर ॲपियर आफ्टर दी डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतरचा हा आहे, हा एक येईल. हा सुद्धा डेसिमल पॉईंट नंतरचा आहे किंवा 2 नॉन झिरो डिजिट्समधला आहे, हा सुद्धा येईल. हा झिरो सुद्धा एंडिंग झिरो आहे, परंतु कसा आहे नॉन झिरो डिजिट्स सॉरी, पण तो डेसिमल पॉईंट नंतरचा आहे, हा येईल. मग या ठिकाणी हा सुद्धा झिरो आपल्याला सांगता येईल का, 2 सिग्निफिकंट फिगर्स मधला एक झिरो आहे. द झिरो बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर्स आर ऑल्सो सिग्निफिकंट. म्हणजे या ठिकाणी
ऑल डिजिट्स आहेत हे सिग्निफिकंट असेल. 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 आपल्याला सांगता येईल 9 सिग्निफिकंट फिगर. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे सिग्निफिकंट फिगर्स आहेत विथ रूल आणि विथ एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. ओके, तर मला वाटतंय निश्चित तुम्हाला या उदाहरणाच्या साह्यानं आणि जे दिलेले नियम आहेत ह्या नियमांच्या साह्यानं आपल्याला कोणतंही एक्झाम्पल, कोणताही अंक देऊ द्या, कोणताही नंबर देऊ द्या, आपल्याला त्या नंबरचं आपल्याला काय काढता येईल, सिग्निफिकंट फिगर्स. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला हे शिकवलेलं समजलं असेल तरच तुमच्या मित्रांना शेअर करा, तरच लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन दाबा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.